नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा ही जानकीने केलेल्या ह्या सरप्राईजमुळे खूपच खुश होते आणि जानकी, अगं तूच माझी लेक आहे, हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे आणि खरं सांगते की माझं मन दुखावेल असे केव्हाही तू कधीही काही करणार नाही. तर ऐश्वर्या आणि आज्या तर खिडकीतून हे सर्व ऐकत असतात आणि त्यांचे चेहऱ्यावरचे मात्र हसूच गायब होते, कारण सुमित्राने चक्क जानकीवर इतके खुश होऊन तिचे कौतुक केले. आणि ऋषिकेश, सारंग, ओवी तर खूपच खुश असतात. तेव्हा सारंग म्हणतो की पण वहिनीला राग येईल अशी एक गोष्ट ओवी आत्ता करते. तर जानकी म्हणते की काय, तर सारंग म्हणतो की अगं ती बघ केक कसे खादडते. तेव्हा ओवीचे पूर्णपणे तोंड भरलेले असते. तर जानकी म्हणते की ओवी आणि ऋषिकेशला म्हणते की बघा हो, अगोदर ओवी तो केक खाली ठेव आणि दात तर किडलेले आहे ना तुझे, आणि जर ओवी आता पुन्हा गोड खाल्लेस तर उद्या डब्यामध्ये मी तुला कारल्याची भाजी देईन. तेव्हा ओवी म्हणते की नको नको आई नको, आणि लगेच जानकी म्हणते की अगं ऐश्वर्यासाठी आणि आजीसाठी तो केक बाजूला काढून ठेवते, नाहीतर तुम्ही दोघे तर फस्त करून ठेवतान. आजी मात्र केकचं नाव काढल्यानंतर खूपच खुश होते. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो हो. तर सारंग म्हणतो की वहिनी अगं ऐश्वर्यासाठी मी केक कट करून ठेवते. तेव्हा जानकी आणि सुमित्राला हसू येते. सुमित्रा म्हणते की हो का. तेव्हा सारंग मुद्दाम लाजत म्हणतो की नाही, दोघींसाठी सुद्धा मीच ठेवतो. आणि ओवी चल चल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय सारंग, हे सर्व सारंग मात्र लाजतो आणि ओवीला म्हणतो की चल ओवी. त्यानंतर लगेच आजी सुद्धा हे सर्व ऐकते आणि ऐश्वर्याला म्हणते की बघ बघ अगं जानकीचे माझ्याबद्दलचे प्रेम बघ, माझ्यासाठी तिने केक सुद्धा बाजूला काढून ठेवला. तर ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या म्हणते की काय तुम्हाला तिथे केकचे पडले, एकतर माझ्या तोंडचे इथे पाणी पळाले, आणि काय हो आजी काय चालले तुमचे हे सर्व. या खिडकीला ग्रिल आहे, येथून तर आपल्याला आतमध्ये जाता येत नाही, एकतर दरवाजा सुद्धा बंद आहे आणि मग आतमध्ये कसे जायचे यासाठी ऑप्शन सुद्धा नाही. मग आता काय करायचे, मला तर असे वाटतं की आता आपल्याला बाहेरच झोपावे लागेल. तेव्हा आजी रडण्याचे नाटक करते आणि काय ग बाहेर झोपायचे, आणि जोरात तोंड वाकडे सुद्धा करत असते. तर ऐश्वर्या म्हणते की चला, आणि आजीला हाताला धरून म्याव म्याव करत असते. तर आतमध्ये इकडे सुमित्रा खूपच खुश असते आणि सर्वांना म्हणते की आज तुम्ही मला जे काही सरप्राईज दिले ना, खरंच मला खूप आनंद वाटला. तुम्ही आता खूप दमला असेल, त्यामुळे ही सर्व तयारी करून त्यामुळे आता तुम्ही झोपा, उद्या सकाळी आपल्याला देवळात जायचे, लक्षात तर आहे ना ऋषिकेश. तर लगेच ऋषिकेशला नेमकं तिकडे बाहेर जायचे असते. तर ते ऐकल्यानंतर जानकीला मात्र धक्का बसतो आणि ऋषिकेशला लगेच नानांनी जे काही त्याला सांगितलेले असते की सुमित्राला काही न सांगता तू तुझ्या आईचे श्राद्ध करण्यासाठी जाशील ना, आणि ऋषिकेशचे काही सुमित्राकडे लक्ष लागत नाही. तर सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश लक्ष कुठे आहे, मी तुझ्याशी बोलते. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी म्हणतात की हो आई लक्षात आहे. तर सुमित्रा म्हणते की चला तर मी झोपण्यासाठी जाते. तेव्हा सुमित्रा केल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशला मात्र खूप टेन्शन येते. ते एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा जानकी विचार करते की उद्याचा दिवस तर खूप महत्वाचा आहे, देवा व्यवस्थित पार पाडून दे, म्हणून सर्वजण झोपायला जातात. त्यानंतर इकडे आजी आणि ऐश्वर्या मात्र बाहेर घोरत असतात आणि ऐश्वर्याला सारंगचा आवाज ऐकून जाग येते. सारंग हा गुलाबला विचारत असतो की अरे गुलाब पेपर आला की नाही. तर ऐश्वर्या लगेच उठते आणि आजीला उठवायला येते की आजी उठा, कोणीतरी येते म्हणून. आजी मात्र मस्त घोरत असते आणि म्हणते की अगं ऐश्वर्या 5 मिनिटं झोपून दे. तेव्हा ऐश्वर्या आजीला म्हणते की आजी उठा, कोणीतरी येते, आपल्याला बघेन कोणीतरी. आणि तेवढ्यात सारंग दरवाजा उघडतो आणि बाहेर येतो. तर आजी आणि ऐश्वर्याचे काहीतरी चालू असते. तर सारंग त्या दोघीकडे एकटक बघतच असतो आणि त्या दोघी आतमध्ये यायला निघतात. तर समोर सारंगला बघून खूपच घाबरतात. त्यांचे चेहरे पूर्णपणे मातीने भरलेले असतात. तर सारंगला त्यांच्याकडे बघून खूप हसायला येते. तो तोंड दाबून हसत असतो आणि जो ऐश्वर्याला म्हणतो की सॉरी ऐश्वर्या, पण ह्या तुमच्या दोघींच्या तोंडाला काय लागले, म्हणून तो लगेच आजीच्या चेहऱ्याची माती काढतो आणि परत सॉरी म्हणतो. आणि काय तुम्ही असा दोघी का दिसतात, सकाळी सकाळी बाहेर काय करत होत्या. आजी म्हणते की आराम, ऐश्वर्या म्हणते की जॉगिंग. तेव्हा सारंग विचारतो की तुम्ही आराम करत होत्या की जॉगिंग. तेव्हा दोघी सुद्धा एकसारख्या उड्या मारतात आणि आम्ही आरामात जॉगिंग करत होतो असे म्हणतात आणि इकडे तिकडे त्या जॉगिंग करण्याचे नाटक सुरू करतात. तर सारंग म्हणतो की हळू हळू माझ्या सर्व लक्षात आले, काळोख असताना निघालो होतो आणि सूर्य उगवताना आलो असे आजी सांगते. तर सारंग म्हणतो की हो हो बरं झालं जॉगिंग केलं. आणि आजी जॉगिंग केल्यानंतर माणसाच्या अंगाला तर घाम येतो, पण तुमच्या चेहऱ्याला मात्र माती आली. तर ऐश्वर्या आणि आजी लगेच तोंड वाजतात. सारंग विचारत असतो की तुमच्या चेहऱ्याला माती कुठून लागली. तेव्हा आजी
ऐश्वर्या मात्र दोघी एकमेकांकडे बघत असतात। तेव्हा सारंग त्या दोघींकडे बघून म्हणतो की कसला विचार करतात। त्यानंतर इकडे ऋषिकेश आणि जानकी आपल्या रूम मध्ये असतात। तर ऋषिकेश म्हणतो की जानकी हाच विचार करतो की ज्या आईने आपल्याला जन्म दिला तिचे श्राद्ध करण्याचे पुण्य मला लाभते आणि दुसरीकडे ज्या आईने मला आयुष्यभर सांभाळले प्रेम केले मग तिच्याशी खोटं बोलण्याचे पाप सुद्धा माझ्या डोक्यावर चढणार आहे। तेव्हा जानकी म्हणते की अहो असे काय करतात, नानांनीच तुम्हाला सांगितले म्हणून तुम्ही हे सर्व आईला सांगत नाही आणि आता तुम्ही ठरवले आहे ना, मग तुम्ही जा, येथे सर्व मी सांभाळून घेईल। मी आईंच्या आवडीची आज साबुदाणा खिचडी बनवलेली आहे, मग आमचा सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर मी आईंना घेऊन देवळात जाईल। तुम्ही तोपर्यंत तिकडचे सर्व आवरून घ्या आणि पटकन या, वेळेवर तुम्ही देवळात येताल ना। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो येईन मी। तर जानकी म्हणते की हो झाले मग। तेव्हा जानकी म्हणते की मग तुम्ही येतील, काळजी करू नका। तर ऋषिकेश म्हणतो की जानकी थँक्यू सो मच आणि सर्व काही व्यवस्थित सांभाळून घे असे बोलून ऋषिकेश निघून जातो। तर त्यानंतर इकडे सारंग आजीला आणि ऐश्वर्याला विचारत असतो की तुमचे चेहरे असे कसे झाले। तेव्हा आजी म्हणते की अरे माती उडाली आणि दोघी लगेच चककतात आणि परत आजी म्हणते की अरे कसे झाले म्हणजे। तर लगेच ऐश्वर्या म्हणते की त्याचे काय झाले म्हणजे, आणि आम्ही नेहमीच्या गार्डनला जॉगिंगसाठी गेलो होतो तेव्हा ते नेमकं बंद होते, मग आम्ही वेगळ्या मैदानात गेलो, मग तिकडे असा मातीचा ढिगारा होता आणि अचानक वारा आला आणि सर्व माती तोंडावर उडाली, अगोदर फुटली असे म्हणते आणि परत आजी म्हणते की अगं तोंडावर उडाली असे म्हण। तेव्हा सारंग म्हणतो की अरे बापरे खूपच वाईट झाले आणि खिशातून रुमाल काढतो। ऐश्वर्या हा रुमाल घ्या, अगोदर तोंडावरची माती झटकून घ्या नाहीतर तुम्हाला त्रास होईल आणि नंतर लगेच आंघोळ करून घ्या। तेव्हा ऐश्वर्या लगेच आजीच्या हाताला धरते आणि आजी चला। तेव्हा आजी म्हणते की अगं पण आपला राहिलेला व्यायाम। तर ऐश्वर्या म्हणते आपण नंतर करूयात, आंघोळ झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते वेगवेगळे व्यायाम कसे करायचे असतात। तेव्हा त्या दोघी आतमध्ये जातात। तर सारंग लगेच खुश होतो, म्हणजे यांच्या चेहऱ्याला माती जरी लागली होती तरी ऐश्वर्या मात्र किती क्यूट दिसत होत्या म्हणून तो खूप मनाशी खुश होतो। त्यानंतर सकाळ होते, इकडे सुमित्राला जाग येते। सुमित्रा डोळे न उघडता आपला जो मुलांचा फोटो आहे त्या फोटो जवळ येते आणि डोळे उघडून त्या चौघांना पाहते आणि आज माझा वाढदिवस आहे आणि आज मी एवढी आनंदात दिसते ना की तुमच्या सर्वांमुळे बाहेरचे जग कितीही बदलले तरी सुद्धा माझी ही लेकरं अजून एकमेकांना अशी धरून सोबत आहे याचा खरंच मला खूप खूप अभिमान आहे। देवा अरे असेही माझे कुटुंब कायम असेच सोबत एकत्र राहून दे आणि तुझी कृपा कायम यांच्यावर असून दे रे बाबा। आणि त्या फोटोला जवळ घेऊन परत ती त्या ठिकाणी ठेवून दे आणि समोर पाहते तर तिच्यासाठी गिफ्ट ठेवलेले असते म्हणून गिफ्ट बघून ती खूपच खुश होते। त्यानंतर इकडे आजी रूम मध्ये मस्त तयार होऊन नाश्ता करत असते। ऐश्वर्या मात्र तयार होऊन बाहेर येते आणि तिची राग ही स्वतःला रागवतच असते कारण तिच्या मनामध्ये जानकीचा राग भरलेला असतो। तर आजी उठते, अगं आपण तिच्या वाईटावर होतो तर आपल्याला शिक्षा झाली आणि असे रात्रभर बाहेर झोपून माझे अंग अगदी आखडून गेले म्हणून आईजी जोरात ओरडते आणि आता काय करणार आहे असे ऐश्वर्याला विचारते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते तिने आईंसाठी केक बनवून आईंचे तोंड गोड केले, मग मी पहा आता काय करते ते, जानकीला कसा धडा शिकवते ते। त्यानंतर इकडे सुमित्रा तो बुके पाहते आणि खूपच खुश होते कारण तो ऋषिकेश जानकी ओवी यांनी दिलेला असतो आणि त्यामध्ये वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुमित्राला दिलेल्या असतात आणि त्यामध्ये एक चिठ्ठी सुद्धा असते। तेव्हा सुमित्रा ती चिठ्ठी काढते, प्रिय आई, सासूबाई आणि आजी, अशाच तरुण राहा मनाने सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ऋषिकेश जानकी ओवी। सुमित्रा चिठ्ठी वाचून खूप खुश होते, खरंच किती छान बुके आणि चिठ्ठी लिहिली। दरवर्षीप्रमाणे सर्वात अगोदर तुम्हीच मला विश केले, नाहीतर तुमचे नाना साधा फोन सुद्धा त्याने केलेला नाही आणि तेवढ्यात नानांचा फोन येतो। त्यानंतर इकडे ऋषिकेश सुद्धा जानकीला फोन करतो आणि काय हो ऋषिकेश तुम्ही पोहोचलात कसे, जानकी विचारते। तर ऐश्वर्या मात्र चोरून त्या दोघांचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करते। तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की हो जानकी मी पोहोचलो, हिम्मत काकांची वाटच बघतोय। तेव्हा जानकी म्हणते की हेच सांगण्यासाठी कॉल केला होता। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं हुरूर वाटली कारण तुझ्या आवाजातून धैर्य येईल म्हणून तुला कॉल केला। तेव्हा जानकी म्हणते की अहो ऋषिकेश तुम्ही इतकी काळजी करू नका, तुम्ही हा विचार करा की तुमच्यामुळे दोन्ही आयांची आई पण साजरी होणार आहे। थिंग्स पॉझिटिव्ह, तिकडची पूजा अगदी मन लावून करा, पूजा संपली की देवळात मात्र वेळेवर यायला विसरू नका। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो येतो। तेव्हा जानकी म्हणते की हो डोंट वरी, सर्व काही छान होईल आणि ऐश्वर्या मात्र हे सर्व काही ऐकते आणि ऐश्वर्या तेवढ्यात लगेच बाजूला जाऊन लपते। जानकी नेमकं काय करते हे डोकावून बघत असते। त्यानंतर इकडे सुमित्रा नानांचा फोन घेते
आणि माझ्या 60व्या वाढदिवशी तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे असे म्हणते. तर नाना तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. तर ती थँक्यू बोलते आणि खरंच खूप बरं वाटलं. नाही म्हणजे की तुमच्या लक्षात आहे ना माझा वाढदिवस. आणि हो दिवसाची सुरुवात छानच झाली. तुमचा फोन आला आणि ऋषिकेश जानकी ओवीने इतका सुंदर बुके पाठवला आणि काल रात्री सुद्धा जानकीने केलेला केक सुद्धा कापला आणि दिवसभर सुद्धा काहीतरी असणारच. आपली मुलं इतके उत्साही आहे म्हणजे त्यांनी नक्की काहीतरी प्लॅनिंग केलेलीच असणार, विशेषतः आपल्या जानकीने. म्हणून ती नानांना सर्व जानकीचे कौतुक करत असते. त्यानंतर इकडे जानकीच्या रूम मध्ये कोणीतरी बॅग मध्ये गिफ्ट आणून ठेवलेले असते आणि त्या गिफ्टचे बघत ती विचार करते की हे आईसाठी आहे का आणि हा सर्व ऐश्वर्याचा प्लॅन असतो. म्हणून त्या गिफ्ट मध्ये एक सेंटचा स्प्रे असतो आणि जानकी नक्की हा सर्व ओवीचा प्लॅन असणार म्हणून तो सेंट आपल्या हातावर मारते आणि त्याचा वास घेते. परंतु तो वास घेतल्यानंतर जानकीला मात्र चक्कर येत असते आणि ऐश्वर्या मात्र जानकीला चक्कर येते हे बघून खूपच खुश होते आणि जानकी ही ओवी आई असे करत त्या बेडवर चक्कर येऊन पडते. ऐश्वर्याला अगदी मनासारखे होते. तेव्हा ऐश्वर्या हे सर्व झालेले बघून लगेच त्या पडद्यामागून बाहेर निघते आणि जानकीकडे बघून खूपच खुश असते. आणि काय करायची तुझे ग, या परफ्यूम्स मध्ये सुगंध असेल असे नाही, काही यात तर गुंगीचे औषध सुद्धा असू शकते. काल रात्री तर तू मला बाहेर झोपवलेस, मग आता दिवसा ढवळ्यात तू झोप, मग आता मी तुझ्या आयत्या पिठावर कसे रेगा उडते बघतच राहा. आणि तेव्हा ऐश्वर्या जानकीच्या हातातील ती स्प्रेची बॉटल घेते आणि परत ती त्या बॅग मध्ये ठेवून देते आणि जानकीचे पाय व्यवस्थित करून तिच्या अंगावर टाकून तिला गुड नाईट करून बाहेर येणार तोच लगेच ऐश्वर्याला जानकी अशी सुमित्रा आवाज देते. हे ऐकायला येते. सुमित्रा जानकी आवाज देत असते. तेव्हा ऐश्वर्या लगेच ती बॅग घेऊन बाहेर निघून येते आणि इकडे आईंसाठी मस्त चहा घेऊन येते. तर सुमित्रा तयार होऊन बाहेर आलेली असते आणि आई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असे म्हणून ती सुमित्राच्या पाया पडते. आणि आई खरंच तुम्ही किती छान दिसता हो, पण सॉरी बर का, काल रात्री मी तुम्हाला बर्थडे विश करू शकले नाही. मला खरंच खूप झोप लागली होती आणि तुमच्यासाठी स्पेशली साबुदाण्याची खिचडी बनवली. तुम्हाला खूप आवडते ना, त्यामुळे लगेच बसा आणि टेस्ट करा. सुमित्रा म्हणते की अगं तब्येत तर तुझी बरी आहे ना आता. ऐश्वर्या म्हणते की हो ना, छान आहे माझी तब्येत. आणि जे सर्व जानकीने बनवलेले असते ते सर्व तीच बनवलेले आहे असे ती मुद्दाम सुमित्राला दाखवते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं खरंच मस्त असा घमघमाट सुटलेला आहे खिचडीचा. तेव्हा ऐश्वर्या आपल्या हाताने सुमित्राला भरवते आणि आई खाऊन सांगा की कशी झाली ते. तेव्हा सुमित्रा एक घास खाल्ल्यानंतर चकितच होते. तर ऐश्वर्या विचारते की काय झाले आई, काही तिखट मीठ वगैरे जास्त आहे का. तेव्हा सुमित्रा विचारते की काय ग, ही खिचडी तू बनवलीस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना, मीच बनवली खिचडी. आणि काय झाले, तर सुमित्रा खुश होऊन म्हणते की अगं अगदी अप्रतिम झाली. तेव्हा ऐश्वर्या लगेच खुश होऊन थँक्यू बोलते. तर सुमित्रा म्हणते की अगं अगदी जानकी बनवते तशीच झाली, तिच्याच हाताने बनवलेली आहे तसे वाटते, अगदी तिच्या हातची चव. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो खिचडी तर मीच बनवली, कारण त्यांच्या हाताखालीच मी शिकले म्हणून या खिचडीला त्यांच्या हाताची चव आलेली आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो अगं खूपच छान झाली. तेव्हा ऐश्वर्या लगेच सुमित्राला म्हणते की आई चला ना, देवळात जायचे ना तुम्हाला आज, उशीर नको व्हायला. सुमित्रा म्हणते की अगं मी तर केव्हापासून तयार आहे, पण जानकी कुठे, तिला किती आवाज दिला, ती आवाजच येत नाही, काही कामात आहे का ती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही, त्या अजून झोपलेल्या आहेत. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय झोपली आणि जानकी, अगं हे कसे शक्य आहे, आपल्या घरात सर्वात अगोदर जानकी उठते हे तर तुला माहितीच आहे आणि ऋषिकेश कुठे, तो तर सकाळपासून दिसलेला नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की खरंच मला काही माहिती नाही. आणि तेवढ्यात सारंग सुमित्राला आवाज देतो की आई, आणि तिच्याकडे बघून म्हणतो की देवळात जाण्याची तयारी झालेली दिसते. अगं आई खरंच किती गोड दिसतेस ग तू. आणि तिच्या हातात हात देऊन म्हणतो की तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आई मला भरभरून आशीर्वाद दे म्हणून तो सुमित्राच्या पाय सुद्धा पडतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की सुखात रहा. सारंग म्हणतो की चल मग आता देवळात जायचे का. तर लगेच सुमित्रा म्हणते की अरे मी तर केव्हापासून तयार आहे, पण ऋषिकेश कुठे, तुला काही सांगून गेला का तो. सारंग म्हणतो की नाही, पण आई आजच्या दिवशी दादा कुठे बाहेर जाणार तर नाही असेल इथे तो, तू जानकी बहिणीला विचार ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो त्या तर अजून झोपलेल्या आहेत. सारंग म्हणतो की काय, जानकी बहिणी अजून झोपलेली आहे. ऐश्वर्या म्हणते की हो अजून त्या झोपलेल्याच आहेत. सारंग म्हणतो की कसे शक्य आहे. तर सुमित्रा म्हणते की चल सारंग आपण जाऊन बघूयात, मला सुद्धा कळायला हवं
हवं की जानकीची तब्येत बरी आहे की नाही, ती अशी इतक्या वेळ का झोपली असेल, म्हणून सारंग आणि सुमित्रा घाईने जानकीच्या रूम मध्ये येतात आणि ऐश्वर्या मात्र त्या खिचडीवर ताव मारते आणि जानकी वहिनी खरंच क्या बात है, खिचडी मात्र तर मस्त जमून आली। मग आता ऋषिकेश दादा कुठे गेला याचे कारण सुद्धा आता जमूनच सांग। त्यानंतर सारंग आणि सुमित्रा दरवाजा उघडून आत येतात तर जानकी ही झोपलेली असते। सुमित्रा तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणते की जानकी जानकी। सारंग म्हणतो की वहिनी, तेव्हा जानकी तर डोळे उघडते तर सुमित्रा म्हणते की अगं उठतेस का। जानकी उठून बसते आणि डोक्याला हात लावते तर सुमित्रा विचारते की जानकी अगं तुला बरं वाटतेस ना। तेव्हा सारंग लगेच म्हणतो की अगं ऐश्वर्या मला वहिनी म्हणाल्या की वहिनी अजून झोपेत आहे म्हणून, मला तर असे वाटले की मस्करी करते कारण तू इतका वेळ कधी झोपतच नाही। तेव्हा जानकी म्हणत असते की परफ्यूम आणि इकडे तिकडे शोधत असते तर सुमित्रा म्हणते की काय परफ्यूम, तर जानकी म्हणते की हो। त्या लगेच ती परत बोलायची शांत होते आणि काही नाही आणि परत थांबते आणि परत सुमित्राला विचारते की आई तुम्ही काही खाल्ले का, तुमच्यासाठी नाश्ता रेडी करते। अगं ऐश्वर्याने मला तू बनवतेस तशीच खिचडी बनवून दिली आणि तेवढ्यात ऐश्वर्या आत येते। तेव्हा जानकी म्हणते की नाही आणि मी बनवली असे तिला सांगायचे असते, पण लगेच ऐश्वर्या समोर येते आणि थँक्यू वहिनी, अहो तुम्ही शिकवली म्हणून अगदी तुमच्या तोडीस तोड खिचडी मी बनवली होती असे म्हणते। अहो तुमच्या हाताखाली मी तयार झाले म्हणून त्या खिचडीमध्ये अगदी तुमच्याच हाताची चव आली। तेव्हा जानकीच्या सर्व काही लक्षात येते आणि रागाने ती ऐश्वर्याकडे बघत असते। तेव्हा ऐश्वर्या हसून मुद्दा म्हणते की वहिनी अहो उठा, चला तयार व्हा, आपल्याला देवळात जायचे। सुमित्रा म्हणते की हो पण ऋषिकेश कुठे आहे, तर लगेच जानकीला मोठा धक्का बसतो। तेव्हा जानकीला मात्र शांत होते। त्यानंतर इकडे ऋषिकेश तिकडे देवळात नदी तीरावर आलेला असतो आणि हिम्मत काका गुरुजी येण्याची वाटच बघत असतो। तेवढ्यात हिम्मत काका येतात आणि हिम्मत काका हो केव्हाची मी तुमची वाट बघतोय असे म्हणतो तर हिम्मत काका म्हणतात की अरे ऋषिकेश तुला इथे बघून खरंच मला खूप बरे वाटले, नाण्याने तुझ्यावर ही जबाबदारी सोपवली, आज तुझ्या आईच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळेल। इतक्या वर्षातून तिच्या मुलाच्या हाताने हे श्राद्ध होते। तेव्हा ऋषिकेश विचारतो की काका हो गुरुजी कुठे, मला वेळेत घरी जायचे, आज माझ्या आईचा म्हणजे सुमित्रा आईचा वाढदिवस आहे हे तुम्हाला माहितीच असेल, मग या श्राद्ध इतका वाढदिवस सुद्धा माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे, त्यामुळे येथील सर्व कार्य वेळेत आटपून मला वेळेत घरी सुद्धा जायला हवे। तेव्हा हिम्मत काका म्हणतात की हो ऋषिकेश, अरे मला सर्व कल्पना आहे याबद्दल। त्यानंतर इकडे सुमित्रा जानकीला म्हणत असते की अगं मी तुला काय विचारते, ऋषिकेश कुठे आहे। तेव्हा जानकी म्हणते की आई ते ऑफिसला गेलेत, मीटिंग होती म्हणून ते तिकडे गेलेत आणि लगेच येणार सुद्धा आहे। तर सुमित्रा म्हणते की काय मीटिंग आणि ते पण आजच्या दिवशी, नेमकं हे काय चाललंय आता, हे नाही तर ऋषिकेशने थांबायला हवे होते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी घरी, आणि हे काही नाही सारंग तुझ्या ऑफिसचे माणसं नीट काम करत नाही म्हणून ऋषिकेशला असे जावे लागते, तू अगोदर त्याला फोन कर आणि घरी बोलावल्याचे सांग। तेव्हा सारंग म्हणते की हो हो आणि सारंग फोन करायला घेणार तर लगेच जानकी म्हणते की नाही नाही सारंग भाऊजी ते म्हणाले की मीटिंग संपल्यानंतर ते लगेच येतील, तुम्ही नका काळजी करू, ते नक्की येतील। तेव्हा सारंग म्हणतो की ठीक आहे, तर जानकी म्हणते की आता ते बिझी असतील त्यामुळे फोन नाही उचलू शकणार, पण आई त्यांना जायचे नव्हते पण महत्त्वाचे ऑफिसचे काम होते म्हणून त्यांना जावे लागले, चला मी आवरते, आपल्याला देवळात जायचे तर आपण निघूया। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो आवर लवकर, आम्ही वाटच बघतोय। तेव्हा सुमित्रा आणि सारंग पुढे जातात तर ऐश्वर्या ही दरवाजात थांबून दरवाजा लावून घेते तर जानकी मात्र तिच्याकडे रागानेच बघत असते। जानकीच्या लक्षात येते की हे सर्व इनेच केलेले आहे, तर हा